आजच्या मननाकरिता आपण प्रेषितांचे कृत्य याचा तिसरा अध्याय ह्याकडे आपण जाणार आहोत. प्रेषितांचे कृत्य याचा तिसरा अध्याय आणि त्याचा 11 वचनापासून पुढे वाचत आहे मी. प्रेषितांची कृत्य तिसरा अध्याय 11 वचनापासून पुढे. मग तो पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, यांचे आश्चर्य का करिता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालवायस लावले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? अब्राहाम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव ह्याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यामधून उठविले याचे आम्ही साक्षी आहोत. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. वाचलेले वचन प्रभू आशीर्वादित करो. ह्या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र आणि योहान एका लंगड्या भिकाऱ्याला तो बरं करत आहे. आणि बरं झाल्याच्या नंतर आम्हाला पाहायला मिळतं की लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. त्यांना असं वाटलं की हे कसं शक्य झालं, कारण का जी चमत्कार प्रभू ख्रिस्ताने ह्या अगोदर केली, ती जी चमत्कार त्यांच्यामध्ये झाली ती प्रभू ख्रिस्ताने केलेली आम्हाला पाहायला मिळतात. आणि तसल्याच प्रकारचं चमत्कार ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र आणि योहान यांच्याद्वारे झालेला आहे. तर अशी ही पार्श्वभूमी असताना ते लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. वचन 12 मध्ये तो म्हणतो की पेत्र म्हणतो की याचे आश्चर्य का करिता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालवायस लावले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? तर परंतु ह्या चमत्कारांचं सर्व श्रेय तो कुणाला देतो? तो देवाला देतो आणि तो प्रभू ख्रिस्ताला देतो. बघा, पुढच्या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहाम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही धरिले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष ह्याला द्या अशी मागणी केली. तर ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्तामुळं हा चमत्कार झालेला आहे. हा उल्लेख पेत्र या ठिकाणी करत आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ह्या ठिकाणी ह्या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्ताचं प्रभू ख्रिस्ताला दोन टायटल्स किंवा दोन मथळा ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पेत्र त्याला काय म्हणतो? जो पवित्र व नीतिमान. पवित्र व नीतिमान, इंग्लिशमध्ये म्हटलंय होली वन अँड दी रायचस वन. आणि प्रभू ख्रिस्ताचे जे टायटल्स आहेत, जे मथळा आहेत, ते प्रेषितांच्या कृत्याच्या ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला 6 मथळे पाहायला मिळतात. 6 टायटल पाहायला मिळतात. एक जे आम्ही 14व्या वचनामध्ये वाचलं ते म्हणजे पवित्र. दुसरं आम्ही ह्या ठिकाणी पाहतो ते म्हणजे नीतिमान.
तिसरं, आम्ही जर वचन 15 मध्ये आम्ही जर गेलो तर त्या ठिकाणी तिथे असं म्हटलंय की जीवनाचा अधिपती किंवा जीवनाचा राजकुमार, इंग्लिशमध्ये म्हटलंय प्रिन्स ऑफ लाईफ. हे तिसरा टायटल आम्हाला, तिसरा मथळा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहायला मिळतो. वचन 18 मध्ये जर आम्ही गेलो तर वचन 18 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी ख्रिस्त किंवा मसिया हा टायटल आम्हाला पाहायला मिळतो. वचन 18 आपण वाचूया. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेश त्यांच्या मुखाने तुम्ही सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तर ख्रिस्त हा टायटल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो वचन 18 मध्ये. आणि वचन 22 ते 23 मध्ये मोशेसारखा संदेष्टा, प्रॉफिट लाईक मोझस, आम्हाला वचन 22 ते 23 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि वचन 26 मध्ये आम्हाला सेवक पाहायला मिळतं. वचन 26 आपण वाचूया. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले. तर ह्या ठिकाणी 6 टायटल्स किंवा 6 मतळे प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्राने ह्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. पवित्र, नीतिमान, जीवनाचा राजकुमार किंवा जीवनाचा अधिपती, ख्रिस्त किंवा मसिया, मोशेसारखा संदेष्टा आणि सेवक. तर ह्या ठिकाणी जी वचनं आपण वाचली त्या वचनांमध्ये वचन 14 मध्ये 2 मथळे आम्ही वाचले, ते म्हणजे जो पवित्र व जो नीतिमान. तर प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र असं पेत्र या ठिकाणी म्हणत आहे. इंग्लिशमध्ये दी होली वन असं म्हटलेलं आहे. दी होली वन किंवा पवित्र देव, हा जो मथळा आहे हा जुन्या करारामध्ये फक्त देवालाच म्हटलेला आहे. पवित्र फक्त देवालाच म्हटलेला आहे. जर आम्ही आणि हा जो टायटल आहे ह्या टायटलमध्ये आम्हाला 3 प्रकारचं आम्हाला याच्यामध्ये भिन्नता आम्हाला दिसून येते. एक म्हणजे इस्रायलाचा पवित्र देव, दुसरं म्हणजे याकोबाचा पवित्र देव आणि तिसरं म्हणजे फक्त पवित्र देव. तर यशाया याचा 43वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचूया. जुन्या करारामध्ये जर आम्ही गेलो, यशायाचा 43वा अध्याय आणि 3रं वचन, तिथं असं म्हटलंय, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे, मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरिता मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कुश व सबा दिली आहे. तर या ठिकाणी आम्हाला हा जो मथळा आहे पवित्र प्रभू, तर त्याच्या अगोदर इस्रायलाचा प्रभू म्हटलेलं आहे, द होली वन ऑफ इस्रायल असं म्हटलेलं आहे. यशायाच्या 29व्या अध्यायामध्ये आणि 23व्या वचनामध्ये जर आपण गेलो, यशाया 29 आणि त्याचं 23वं वचन, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील, तेव्हा ते माझे नाम पवित्र मानतील, याकोबाच्या पवित्र प्रभूस पवित्र मानतील व इस्रायलाच्या देवाचे भय बाळगतील. याकोबाच्या पवित्र प्रभूस. तर या ठिकाणी याकोबाचा पवित्र देव किंवा प्रभू असं टायटल आम्हाला देवाविषयी आम्हाला पाहायला मिळतं. आणि यशायाच्या 40व्या अध्यायामध्ये आणि त्याचं 25वं वचन जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, मी कुणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो. नुसतं पवित्र प्रभू किंवा पवित्र देव. तर ह्या प्रकारे आम्हाला द होली वन ऑफ इस्रायल, द होली वन ऑफ जेकब आणि फक्त द होली वन किंवा इस्रायलाचा पवित्र देव, याकोबाचा पवित्र देव आणि फक्त पवित्र देव. तर हा जो मथळा आहे हा मथळा फक्त आम्हाला पाहायला मिळतं की देवाला देण्यात आलेला आहे. ज्यावेळेस पेत्र याचा उल्लेख करतो प्रियांनो, तो प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र असं तो म्हणतो किंवा तो मथळा जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला तो देतो. याचा अर्थ
पेत्र त्या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तो देव आहे, हे इस्रायल लोकांना किंवा यहुदी लोकांना त्या ठिकाणी तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता द होली वन ऑफ इस्रायल किंवा इस्रायलाचा पवित्र प्रभू किंवा पवित्र देव, हा जो मतळा आहे हा 31 वेळा जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि 26 वेळा फक्त यशायाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तर हे काय दाखवून देतं? द होली वन ऑफ इस्रायल हे काय दाखवून देतं? हिब्री भाषेमध्ये याला किदोश इस्रायल असं म्हटलेलं आहे. किदोश इस्रायल 31 वेळा जुन्या करारामध्ये आलेला याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. तर ती देवाची परिपूर्ण पवित्रता दाखवून देते आणि देवाची श्रेष्ठता दाखवून देते आणि देवाचा पवित्र स्वभाव दाखवते, देवाची परिपूर्ण पवित्रता. तर ज्यावेळेस प्रियांनो पेत्र प्रभू ख्रिस्ताला हा मतळा देतो, त्यावेळेस तो काय उगचच असाच बोलला म्हणून बोलत नाही. तर प्रभू ख्रिस्त हा पवित्र पवित्र प्रभू आहे, पवित्र पवित्र तो आहे. आणि त्याचं जीवन जर पाहिलं तर त्याच्या जीवनाकडे आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं संपूर्ण जीवन पवित्रतेमध्ये आम्ही पाहतो. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाप नाही आम्हाला पाहायला मिळतं. पेत्राच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र म्हणतो की त्याच्यामध्ये त्याच्या मुखामध्ये पाप निघालं नाही, त्याच्या मुखातून कधी पाप झालं नाही. योहान म्हणतो त्याच्यामध्ये पाप नाही. पौल म्हणतो त्याने कधी पाप जाणलं नाही. तर अशा प्रकारे आम्हाला प्रभू ख्रिस्ताची पवित्रता पाहायला मिळते. आणखीन काही वचनं आपण प्रभू ख्रिस्ताच्या पवित्रतेविषयी आम्ही पाहतो, ती म्हणजे की इब्रिकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये आपण जाऊया. इब्रिकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि त्याचं 26वं वचन. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. तर प्रियानो, ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रमुख याजक ह्या नात्याने किंवा मनुष्य ह्या नात्याने आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये तो जगला त्यावेळेस तो पवित्र जीवन तो जगलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि जर रोमकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये देखील आम्ही आणखीन एक वचन पाहूया. रोमकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि त्याचं 4थं वचन. तिथं असं म्हटलंय 3ऱ्या वचनापासून, तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने जो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. बघा, या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिताना तो मनुष्य ह्या नात्याने आम्हाला पाहायला मिळतो, दाविदाच्या वंशात जन्मलेला, परंतु पवित्र जीवन जगणारा किंवा पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि प्रभू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी प्राधान्य कशा प्रकारे आहे ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं. तो पवित्र जीवन जगला आणि पवित्र जीवन जगल्यामुळे प्रियांनो पेत्र ज्यावेळेस आम्ही पहिले पेत्र याचा 1ला अध्याय आणि 15 ते 16 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो की पेत्र आज्ञा देतो की जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असा. बघा, पहिले पेत्र 1ला अध्याय आणि 15 ते 16 वचन. त्या ठिकाणी असं म्हटलंय की
तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. तर प्रभूच्या पवित्रतेविषयी आम्ही पाहिलं की त्याचं जीवन जे आहे जे होतं ते पवित्रतेमध्ये त्याचं जीवन होतं आणि त्या पवित्रतेच्या सामर्थ्याच्या द्वारे प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की तो पवित्र होता. म्हणून प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं पुनरुत्थान झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि पेत्र आता तो म्हणत आहे की जसा तो पवित्र आहे तसं आम्हाला पवित्र राहायला सांगितलं. केवळ पेत्रच प्रभू ख्रिस्ताच्या पवित्रतेविषयी बोलतो असं नाही, तर योहान देखील प्रभू ख्रिस्ताच्या पवित्रतेविषयी बोलतो. बघा, पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन, जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. बघा प्रियांनो, प्रभू ख्रिस्त जो आहे तो का आहे? शुद्ध आहे किंवा पवित्र आहे. पवित्र आहे आणि तो आम्हाला देखील काय करतो? शुद्ध करतो, पवित्रतेमध्ये ठेवतो. प्रभू ख्रिस्ताचे जे अनुयायी आहेत, प्रभू ख्रिस्ताचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांना प्रियांनो एक एक प्रकारचं आम्ही जे त्याचे शिष्य जे आहोत ते आम्हाला प्रियांनो एक प्रकारचं एनकरेजमेंट आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त जसा पवित्र होता किंवा प्रभू ख्रिस्त जसा शुद्धतेमध्ये जीवन जगला तसं आम्हाला देखील पवित्रतेमध्ये जीवन जगायचंय. आम्हाला देखील शुद्धतेमध्ये आम्हाला जगायचं आहे. आणि ह्या ठिकाणी एक प्रकारचं एनकरेजमेंट योहान देताना आम्हाला पाहायला मिळतो. एक प्रकारचं एनकरेजमेंट पेत्र देखील आम्हाला देताना पाहतो. तर पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्यायामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्ताचं विश्वासणाऱ्यांना पवित्रतेसाठी बोलवलेलं आहे, अशुद्धतेसाठी नाही. पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की विश्वासणाऱ्यांना पवित्रतेसाठी बोलवलेलं आहे, अशुद्धतेसाठी नाही. दुसरे कोरिंथीकरास पत्र 7वा अध्याय मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की बघा, दुसरे कोरिंथीकरास पत्र 7वा अध्याय आणि त्याचं 1लं वचन, त्या ठिकाणी देखील आम्हाला पाहायला मिळतं की जे पाप आहे ते पाप आम्हाला काढून टाकायचंय, त्यामध्ये आम्हाला राहायचं नाहीये. दुसरे कोरिंथीकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि त्याचं 1लं वचन, तेव्हा प्रियजनो हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. बघा, अशुद्धतेपासून आणि आपण स्वतःला, दुसऱ्या भाषांतरामध्ये सर्व घाणेरड्या गोष्टींपासून असं म्हटलेलं आहे, सर्व घाणेरड्या गोष्टींपासून जे देहाच्या द्वारे आहेत ते त्यापासून आम्हाला शुद्धता मिळवायची आहे, त्यामध्ये आम्हाला राहायचं नाहीये. आणि अशा प्रकारचं एनकरेजमेंट ह्या ठिकाणी पाऊल देखील करत आहे. प्रियांनो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे? सांगण्याचं तात्पर्य आम्ही जे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आम्ही जी वचनं वाचली त्या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र म्हणतो की तुम्ही इग्नोरंट होता, तुम्ही एक प्रकारचं तुम्ही जो पवित्र प्रभू होता, जो पवित्र देव होता, त्याला तुम्ही वधस्तंभावरती खिळलं, त्याच्या पवित्रतेकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. बघा, 13व्या वचनापासूनच तो म्हणतो की प्रेषित 3:13 वचनापासून, अब्राहाम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. प्रियांनो, हा जुना प्रॉब्लेम आहे, हा काय
नवीन प्रॉब्लेम नाहीये. मनुष्य जो आहे तो पवित्र पवित्र गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो. प्रभू ख्रिस्त जो जो पवित्र पवित्र देव आहे, त्या पवित्र देवाकडे इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी दुर्लक्ष केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्या जीवनाकडे त्याचं जीवन त्यांनी पाहिलं. त्याच्या जीवनामध्ये कधी कुणाला पाप त्याला त्याला पाप दिसलं नाही किंवा आढळलं नाही. इवन पिलात पिलात देखील म्हणतो की त्या ठिकाणी पेत्र उल्लेख करतो, पिलात देखील त्याला नीतिमान ठरवतो. परंतु तरी देखील यहुदी लोक, इस्रायल लोक त्याला दुर्लक्षित करतात, त्याला इग्नोर करतात. त्याच्या पवित्रतेकडे पाहून त्यांना देवाची आठवण झाली नाही किंवा तो देव आहे हे त्यांना समजलं नाही. प्रियांनो, कधी कधी प्रियांनो, आम्ही देखील ही गोष्ट आम्हाला आज ह्या सकाळच्या वेळेस मननासाठी प्रियांनो हा छोटासा एक मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे. आमच्या जीवनाकडे पण कधी कधी पाहता प्रियांनो, आम्ही आमच्या पवित्र देवाला इग्नोर करतो. आम्ही आम्ही त्याचं पावित्र्य, तो पवित्र देव आहे, आम्हाला सर्व ठाऊक आहे तो पवित्र देव आहे, आम्हाला पावित्र्यामध्ये राहायचंय, आम्हाला पवित्र जीवन जगायचंय, हे सर्व गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत. आम्ही वारंवार ह्या सर्व वचनांकडे वारंवार आम्ही वाचतो, ऐकतो, मनन करतो, शिकवतो. परंतु पर्सनल लाईफमध्ये प्रियानो ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही कधी कधी ह्या गोष्टी इग्नोर करतो. जसं त्या यहुदी लोकांनी पेत्र त्यांना आठवण करून देतो की तुम्ही जो पवित्र प्रभू होता, जो पवित्र देव होता, त्याला तुम्ही इग्नोर केलं, त्याला तुम्ही नाकारलं, त्याला तुम्ही रिजेक्ट केलं. प्रियांनो, तसं कधी कधी प्रियांनो आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू ख्रिस्ताला आम्ही इग्नोर करतो. प्रभू ख्रिस्ताला आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही त्याला नाराज करतो, आम्ही त्याला दुःख पोहोचवतो. तर आम्ही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून पेत्र एनकरेज करतो, पाऊल एनकरेज करतो, योहान देखील एनकरेज करतो, याकोब देखील एनकरेज करतो. प्रियांनो, सर्व पत्रांमध्ये आम्हाला हे एनकरेजमेंट आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला पवित्रतेमध्ये आम्हाला जीवन जगायचंय. एक शेवटचं वचन आपण वाचूया, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 22वं वचन आपण वाचून इथं थांबणार आहोत. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 22वं वचन. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. प्रियानो, आम्हाला देवाने सार्वकालिक जीवन दिलेलं आहे आणि आम्हाला हे एक प्रकारचं फळ आहे. आम्हाला प्रभूने आम्हाला आमच्या पापांपासून सोडवलेलं आहे. स्वर्ग तर हा आमच्यासाठी निश्चित आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही एक दिवस असा येणार की आम्ही पापाच्या प्रेझन्स पासून आम्ही मुक्त होणार, पापाच्या सानिध्यापासून आम्ही मुक्त होणार. ते तर होणारच ज्यावेळेस एकतर मरणाच्या द्वारे आम्ही ज्यावेळेस हे शरीर आम्ही सोडू त्यावेळेस, किंवा ज्यावेळेस प्रभू येईल आणि तो आम्हाला घेऊन जाईल, त्या दिवशी प्रियांनो हे होणार आहे की पापाच्या प्रेझन्स पासून आम्हाला मुक्तता मिळणार आहे. परंतु प्रियांनो, हे जीवन ख्रिस्ती जीवन जगत असताना आमची देखील काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आमची देखील काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आम्ही देखील रिस्पॉन्सिबली आम्ही जीवन जगलं पाहिजे की पवित्रतेकडे आमचा कल असला पाहिजे, पवित्रकडे आमची ओढ असली पाहिजे आणि प्रभूला आनंद देणारं जीवन आमचं असलं पाहिजे. आपण केवळ हे वचन तुमच्यासाठी नाहीये, तर हे वचन माझ्यासाठी देखील आहे. मी सुद्धा याच्यामध्ये सामील होतो आणि माझ्यासाठी देखील हा धडा आहे की जसा प्रभू पवित्र होता तसं तुम्हाला आणि मला, आम्हा सर्वांना त्याच्यामध्ये पवित्रतेमध्ये आम्हाला जीवन जगायचंय. धन्य येशू नाम. थँक्यू.